सर्वांचे आभार. वाणी शिल्पी प्रोडक्शन्स बेळगाव. आपण बेळगाववरून सुरुवात केली मूवी बनवायचं म्हणून, काहीतरी वेगळं करायचं असं ह्या विचारानं पुढं आलो. मग आपली टीम जमली, सर्वांशी चर्चा झाली. त्यानंतर आपले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी याचे श्री मेघराजराजे भोसले यांना भेटले. मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, स्टोरी करायची आहे. मग आपल्याला संजय टुबे सरांना भेट घालून दिले सरांनी. मग तिथून आपली सुरुवात झाली. मग प्रियदर्शन सर स्टोरीसाठी आपल्याला काम करायला बेळगावला आले भेटायला. त्याप्रमाणे इथपर्यंत पुढे गेलो. परत दिग्दर्शक सर भेटले. असं करून इथपर्यंत प्रवास आला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सगळ्यांना. तुम्ही इथे सगळेजण आलास हेच आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आणि मी माझ्या परिवाराला थँक्यू म्हणते की ह्या फील्डमध्ये मला अपॉर्च्युनिटी दिली की हां तू कर, काहीतरी करून दाखव. आणि तसंच मला अमोद सर भेटले. आम्ही चर्चेतून म्हटलं आता आपण काहीतरी म्हणजे एक मूवी रिलीज करूया, काहीतरी करूया. मग त्या निमित्ताने आम्ही मेघरा सरांना भेटलो आणि माझी टीम आम्हाला छान टीम दिली आम्हाला. आणि दिग्दर्शक योगेश सर, आपले लेखक प्रियदर्शन जाधव सर यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला, खूप कोऑपरेट केले. आणि हे सगळे आपले मस्त छान कलाकार हँडसम बॉईज आम्हाला भेटले. त्यांचं खूप कौतुक आहे. त्यांनी खूप छान आम्हाला इतकं छान घडून आणलंय सगळं. त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांच्याकडून. आणि असं मला खूप सांगायचं आहे, भरभरून आले सांगायचं, कारण ही आमची फर्स्ट मूवी आहे ना. आणि आम्ही थोडं कर्नाटक रिलेटेड आहे. माझं मदर टंग ॲक्च्युली कन्नड आहे, तरी मी धाडस करते तुमच्यासमोर मराठी बोलण्याचा. तरी सर्वप्रथम अमोद आणि वाणी यांचे खूप अभिनंदन. फार ठामपणे ते सिनेमाच्या मागे उभे राहिले. गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा मी बेळगावला गेलो तेव्हा ह्या पात्रांपैकी फक्त अभिनयाचं आणि नक्षत्राचं पात्र आणि काका माधव वझे आणि ऑफकोर्स सयाजी सर, एवढी 4 पात्रांचीच गोष्ट होती. आणि असं वाटलं की गोष्ट ऐकताना आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात बरेच बदल करणं अपेक्षित आहे आणि ही जरा अजून मजेदार गोष्ट केली पाहिजे. सो बेळगावमधल्या मीटिंग नंतर मीही अमोदला काय फार कमी छळलेलं नाही आहे, भरपूर छळलेलं आहे. खूप वेळ घेतला मी पण लिहायला, बराच वेळ गेला हे सगळं लिहायला. अगदी आत्ता टायटल पर्यंत सुद्धा मारामारी चालली होती की नेमकं काय सिनेमाचं नाव असावं. खूप सारे ऑप्शन्स आम्ही काढले होते. पण गोष्टीची गंमत म्हणजे मला असं म्हणायचं की विनोदी सिनेमा जरी असला तरी प्रत्येक विनोदी सिनेमा मागची जी खरी गंमत आहे ती म्हणजे कॅरेक्टर्स कुठलीही विनोदी नाही आहेत. कॅरेक्टर्स खरी आहेत, कॅरेक्टर्स ट्रॅजिक आहेत. त्यांची आयुष्यात प्रत्येकाची जशी सुरू असते तशी एक ट्रॅजेडी सुरू आहे. त्या ट्रॅजेडीवर आपल्याला हसू येतं किंवा त्या ट्रॅजेडीची आपल्याला गंमत वाटते. अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे. आणि मग हळूहळू ही सगळी भट्टी जमून आलेली आहे. आम्ही त्या वेळेच्या त्या गोष्टी रिलेट होतील असं मला तरी वाटतं. कुणीतरी फिल्म इंडस्ट्री स्ट्रगल करतं, कुणी दुसऱ्या क्षेत्रांमध्ये स्ट्रगल करतं, अनंत अडचणी समोर येतात. पण ऑल इज वेल टायटल असण्यामागचं किंवा या स्ट्रगलच्या कॅरेक्टर्सची गंमत ही आहे की या सिनेमात कुणीही त्या अर्थी निगेटिव्ह नाहीये, कुणीही वाईट नाहीये. म्हणजे सयाजी शिंदेचं कॅरेक्टर या सिनेमात जरी निगेटिव्ह शेडमध्ये जरी असलं तरी मला नाही वाटत की ते पूर्ण निगेटिव्ह या झोनमध्ये आम्ही त्याला बघितलेलं आहे. तेही अत्यंत गमतीदार पद्धतीने बघितलंय. कुठलीही पात्र यात असं काही एक्सटेन्सिव्ह भयंकर काहीतरी करत नाही ज्यामुळे प्रचंड ड्रामा घडतो. तर सिच्युएशनली त्या पात्रांकडून होणारा तो जो घोळ आहे तो घोळ हळूहळू वाढत जातो आणि त्याच्यातून मग इव्हेंच्युअली काय घडतं त्याच्या बाबतीतला हा सिनेमा आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात मोठा सपोर्ट अमोद आणि संजय टुबे सरांकडून होता. कारण आम्हाला तसं सोपं गेलं नाही आहे हा सिनेमा शूट करणं किंवा तसं इतकं असा केक वॉक होता, आलो आणि सिनेमा शूट केला आणि झाला असं नाहीये. बराच काळ आम्हाला स्क्रिप्टवर झगडावं लागलं. बराच काळ आम्हाला वेगवेगळ्या अमोदला माहिती आहे की किती पद्धतीच्या प्रॉब्लेम्सना आम्हाला एस्पेशली शूटिंग्सना आम्हाला सामोरं जावं लागलं. पण मला असं वाटतं की आम्ही एक चांगला एंटरटेनर, चांगली इंटरेस्टिंग फिल्म करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला एंटरटेनर आणि चांगली इंटरेस्टिंग फिल्म
आता जरा एक क्लिशे आणि टिपिकल पद्धतीचं बोलणं असं जरी वाटत असलं तरी आमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रोड्युसर्स फार क्लिअर होते फिल्म का करायची, कशी करायची. बेळगावचं प्रोडक्शन हाऊस असून सुद्धा मराठी भाषेत फिल्म होती. याबद्दल खरं तर अमोल उचंडीकर, वाणीताई आणि सर्वच प्रोडक्शन टीम मल्लप्पा वगैरे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संजय ठुबे सर आणि मेघराजाजी भोसले यांनी ह्या फिल्मला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे फिल्मचा रस्ता रोडमॅप म्हणू शकतो आपण त्याला, तो फार क्लिअर होता. कारण की एक क्लिअर कट एंटरटेनिंग फिल्म बनवायची, 2 तास फुल टाइमपास आणि फुल विथ फॅमिली, पूर्ण फॅमिली एकत्र बसून बघू शकेल अशी फिल्म असावी, हाच थॉट होता. आणि त्यानुसार प्रियदर्शन सरांनी आणि मी जेव्हा क्राफ्टिंग सुरू केलं सिनेमाचं तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ट्रायल एरर करत करत खूप चांगली कॅरेक्टर्स डेव्हलप झाली. आणि बाकी गोष्ट सरांनी पण मुळात कास्टिंग असं असावं की जे आता लोकांना प्रॉमिस करेल काहीतरी, की ते खूप एंटरटेनिंग असेल कंटेंट वाईज. आणि ती यूथ यंग मुलं एका शहरात येतात आणि एका सिच्युएशनमध्ये अडकतात आणि त्यानंतर मग त्यांची जी ससेबल होते ती करणारा माणूस फार अतरंगी आहे. आणि म्हणजे आम्ही जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट व्हायचो तेव्हा इम्प्रोव्हायझेशन जास्त व्हायचं. मेन कंटेंट प्रियदर्शन सरांकडनं आमच्याकडे आलेला असायचा आणि सयाजी सर त्याच्यावरती जे ॲडिशन्स किंवा करेक्शन्स जे करायचे सिच्युएशन वाईज सुद्धा, किंवा एखादं लोकेशन आम्ही चेंज केलं आणि ते लोकेशन सुद्धा दिसताना आम्हाला जर असं दिसलं की अरे खूप वेगळं आहे काहीतरी आणि याच्यावरती काहीतरी कमेंट करता येईल का, तर खूप हसत खेळत खूप छान चांगल्या प्रोसेसमधनं ही सगळी कॅरेक्टर्स डेव्हलप झाली. त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद असा वाटतो की अभिनय बेर्डे असतील, रोहित हळदीकर असतील, अमरा गोस्वामी जे आत्ता पहिल्यांदाच मराठी सिनेमा करतील, सायली फाटक असतील किंवा नक्षत्र मेडेकर असतील. दीज पीपल वर व्हेरी प्रॉमिसिंग आणि खूप क्युरियस राहून ऑन द टोज राहून ते नवीन नवीन काय करता येईल आणि सीन्स इम्प्रोव्हाइज व्हायचे सेटवरती. खूपदा गिव्ह अँड टेक मध्ये ना बऱ्याचदा असं व्हायचं की खूप हसायचो मन मोकळा आम्ही. काय असतं नॉर्मली की सयाजी सरांबरोबर जे सीन्स होते त्यांना मारण्याचे स्पेशली, ते मारल्यानंतर जे माझ्याकडे रॉ फुटेज आहे 4 टेकचं, ते आता मी नंतर वापरू प्रमोशनच्या वेळेस, तर ते बघण्यालायक होतं प्रत्येकाचं हसणं. तो इट इज सो खूप चांगला जर्नी होता, खूप मेमोरेबल जर्नी होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सगळ्यांनाच आता प्रॉमिस वाटते जे आम्ही करतो ऑडियन्सला की सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला जर एखादी चांगली कॉमेडी एंटरटेनिंग फिल्म बघायची तर ती आहेच, पण त्याच्याबरोबर यूथला बघण्यासाठी खूप काही आहे या फिल्ममध्ये. कारण ती यूथ बेस्ड फिल्म आहे. सगळे तिन्ही जे नायक आहेत, प्रोटोगोनिस्ट जे आहेत सगळे सिनेमाचे, ते त्या झोनमधले आहेत. आणि जे बाकीचे सगळे सपोर्टिंग कास्ट आहे ते सगळे थिएटर करणारे जाणते ऍक्ट्रेसेस आहेत. सपोर्टिंग कास्टमध्ये सुद्धा आम्ही कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा चल ना 4 सीन आहेत ना बघूयात ना कोणतरी. पण प्रियंका आणि माझं डिस्कशन व्हायचं त्याच्यावरती. त्यात अजय जाधव हे लिंगाचं कॅरेक्टर करतात. एक खूप अतरंगी आर्टिस्ट कॉर्डिनेटर आहे, पण तो कसा कॉन आहे आणि तो कसा या तिघांना फसवतो हा सिनेमा बघितल्यानंतर कळेलच. म्युझिक खूप ट्रेंडी झालेलं आहे. अर्जुन जनिया म्हणून जे साऊथचेच एक उत्तम रायझिंग फेमस खरं तर म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांनी आमचं कॅरेक्टरचं इंट्रो सॉन्ग केलेलं आहे, अमर अकबर अँथनी. आणि त्याच्या बरोबरीनं महेश चिनार, त्यांना काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही, पण त्यांनी या तिघांच्याही मैत्रीच्या केमिस्ट्रीचं एक गाणं केलेलं आहे. जिंदगी नाव आहे त्याचं, टायटल आहे त्या गाण्याचं. सो ऑल टुगेदर खूप छान मेकिंग होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला प्रोडक्शननी कधीही हे लोकेशन तुम्हाला मी देणार नाही किंवा हे लोकेशन तुम्हाला मिळणार नाही असं मला प्रोडक्शननी कधीही सांगितलं नाही. कॉस्ट्युम्स, मेकअप्स, अतुल शिर्हे आमचे खूप सिनियर मोस्ट मेकअप आर्टिस्ट, खूप चांगले चांगले सिनेमे त्यांनी केलेले. तो लुक जो आहे तो खूप आजचा वाटतो, आपल्याला ट्रेंडी वाटतो. कुठे ओढून ताणून मुद्दाम कॉमेडी सिनेमा करतो म्हणून काहीतरी वेगळं करायचं असं काही केलेलं नाही त्यांनी. कॉस्ट्युम्सही खूप चांगले झाले. ओव्हरऑल टीमनी खूप छान मस्त काम केलं. नितीन बोरकर खूप अनुभवी आणि खूप चांगले चांगले सिनेमांचं आर्ट डिरेक्शन करणारे एडिटर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काय दर्शन सर काय वारंवार याचा उल्लेख करतो की जे क्राफ्टिंग मध्ये येत नाही किंवा जे डिरेक्शन मध्ये येत नाही, बऱ्याचदा गोष्टी एडिटर त्या फिलअप करतो, पेजेस आणतो 2 सीन्स मध्ये. आणि अतिशय उत्तमरित्या अॅनिमेशन ग्राफिक्सचा उपयोग आतिश्री ठुबेंनी जो आणलेला एडिटिंग पॅटर्न मध्ये, तो हॅट्स ऑफ टू हिम.
त्यांच्या खूप चांगल्या कार्यक्रम प्रोग्राम याच्यापैकी फिल्म्सपैकी एक मोठी फिल्म असेल त्यांच्यासाठी असं वाटतं. सो थँक्स आदेश्री, खूप छान काम केलं त्यांनी. आता ट्रेलर बघाल तेव्हा जाणवेलच की खूप ट्रेंडी एडिट पॅटर्न आहे त्यांचा, खूप आत्ताचा काळातला एडिटिंग पॅटर्न आहे. सो खूप आवडलं मला हे सगळं काम करताना. 7वी फिल्म आहे माझी, जी रिलीज होते ती. मागची माझी फिल्म इमेल फिमेल खूप राजेश बिडवेंनीच कोरिओग्राफी केली आहे माझ्या त्याही फिल्मची आणि ह्याही फिल्मची. दोन्ही गाणी लोकांना आवडतील अशी 2025 मधली गाणी वाटतात. फोटोग्राफी मेनली जे अमरापर्यंत गाणं आहे कॅरेक्टरचे इंट्रोचं, त्याचं पर्टिक्युलरली लायटिंग आणि टेकिंग मयुरेश जोशी मला फार आवडलं ते सगळं. सो लेट अस सी हाऊ इट वर्क्स. नक्कीच. म्हणजे जेव्हा सेटवर आलो तोपर्यंत मला सिनेमाची गोष्ट माहीत नव्हती. माझं काम संपल्यानंतर मला साधारण अंदाज आला की कोणाकोणाबरोबर काम करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर मीच खूप उत्सुक आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि सिनेमाही बघण्यासाठी. ॲक्च्युली माझं कॅरेक्टर खूप आतापर्यंत मी जे काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे साऊथ इंडियन जरी असलं तरी हे वेगळं कॅरेक्टर आहे असं मला इथे नमूद करावंसं वाटतं. म्हणजे ते लोकांना कसं वाटेल मला माहित नाही. पण आम्ही खूप मजा केली. प्रियदर्शन, अभिनय, रोहित, आणखीन अमायरा, सॉरी कारण खूप दिवस झाले शूट नंतर भेटतो त्याच्यामुळे नवीन जनरेशनची नावं माहीत नाही. जुने लोक प्रियदर्शन आणि आम्ही एकत्रच कॉलेजमधून आल्यामुळे हॅलो चालेल एकदम कमी झाल्यासारखं वाटलं. तर ते असं कॅरेक्टर आहे. तर बघून तुम्ही आनंद घ्या, आम्हालाही आनंद द्या. आता आपण मूळ प्रस्तावनाच जास्त मोठी होती, पुस्तक कधी वाचायचं असं बाकी होतं ना, तसं झालं नाही. ह्या सिनेमाची आवडलेली गोष्ट म्हणजे कॅरेक्टर जे माझ्याकडे आलं आणि ही सगळी मुलांबरोबर काम करताना मला एक असं वाटलं की इंटरेस्टिंग म्हणजे फार इंटरेस्टिंग काम करतं. तर अतिशय प्रेमाने मी त्यांना धमकी देतो, प्रेमाने मारतो, प्रेमाने करतो. तर एक वेगळ्या म्हणजे हा एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष बघाल आणि खरंच आत्तापर्यंत न केलेले कॅरेक्टर असं करायला मिळालं योगेश आणि सगळ्या टीमचं. म्हणजे संजयनं मला हे सांगितलं, प्रियदर्शननं खरंच आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याच्यावर खूप काम केलं आणि मग ते काम त्याच्यात दिसलं की अरे वा ही वेगळं आमच्या पहिल्या भेटीनंतर. आणि त्यामुळे आम्ही खूप मजा केली. हे नेहमीच बोलतो, तर तुम्ही पण मजा कराल असं अपेक्षित आहे. 2022 मध्ये म्हणजे प्रियदर्शन दादा रायटर ॲज अ रायटर ऑनबोर्ड यायच्या आधीच या सिनेमाबद्दल बोलणं झालं होतं. पण आय थिंक ते परत ड्रॉइंग बोर्डवर गेले, त्यांनी परत नव्याने स्क्रिप्ट क्राफ्ट केली आणि त्यानंतर मग आय थिंक ऑगस्ट 2023ला मी या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आणि पहिल्यांदाच मी असं आउट अँड आउट कॉमेडी आणि हे दोघं माझ्यासोबत आणि एक मोठी सपोर्टिंग कास्ट. सो थोडासा मी घाबरलो होतो, पण एक शिकण्याची संधी पण होती माझ्यासाठी, कारण या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे रोहितला प्रियदर्शन दादाच्या ह्युमरचा अंदाज आहे, मला तो अजिबातच नव्हता. इकडे जे तुम्हाला इलिगल किगल वगैरे ते सगळं त्यावेळेला अजिबात मला माहिती नसायचं की येणार आहे समोर. तो सांगायचा हसू नकोस फक्त. म्हटलं हे पॉसिबल नाही आहे माझ्याकडनं, कारण त्याचे जे वरती ते एक असायचे वन लाईनर्स ते ब्रिलियंट असायचे. पण आम्हाला खूप मजा आली करताना. आय होप तुम्हाला तितकीच. नक्कीच. यानंतर खूप सडनली घडलं. एक दिवस मला संजय सरांचा मेसेज आला की अशी अशी फिल्मचं शूटिंग होणार आहे पुण्यात आणि दर्शननी तुझं नाव सुचवलंय, तर तू इंटरेस्टेड आहे का? तर मी म्हटलं अरे दर्शननी आपलं नाव सुचवलंय, बापरे. त्यावरच मी त्यांना म्हटलं हो. मला तेव्हा स्टोरी पण माहिती नव्हती, मला काहीच माहिती नव्हतं काय. आणि मग मी यांच्या पहिल्या दिवशी शूटच्या मी गेले होते सेटवर आणि मला त्या दिवशी दर्शननी थोडक्यात पटकन गोष्ट सांगितली आणि मग झालं शूटिंग सुरू. तर मजा होती एकंदरीत, कारण मला असं होत होतं की काय करतायत ते तिघं जण. कारण मी जे काही बघितलं त्यात हेच होत होतं की हा मला अंदाज आहे या व्यक्तीचा, त्यामुळे तो काहीतरी बोलतो आणि मग लोकांना कळत नाही काय करायचं ते.
तर ती धमाल होत होती आणि या दोघीही मला भेटल्या आणि आमची छान मैत्री झाली. सो ऑल इन ऑल इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. मी नुकतीच एक फिल्म कंप्लीट केली होती कीर काटाके नावाची आणि त्यानंतर या फिल्मचं काम सुरू झालं होतं. तर दर्शन दादानेच माझं नाव सुचवलं होतं इकडे योगेश सरांना. तर हां म्हणजे तुझ्या ऑनबोर्ड आलो आम्ही सगळे. अभिनयला मी आधीपासून ओळखत होतो पण आम्ही काम पहिल्यांदा करतो. अजय दादाला मी आधीपासून ओळखत होतो पण काम पहिल्यांदा करतो. आणि सयाजी सर तर म्हणजे एका सीनमध्ये उभं राहायचं जरी आमच्यासारख्या लोकांना चान्स मिळाला तरी खूप आहे. तर मजा आली. थँक्यू सो मच. अमायरा आणि पहिलीच मूवी आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी ही मूवी करेन बिकॉज मी थिएटरसाठी गेलेले आणि ह्या मूवीची ऑडिशन चालू होती तर मी देऊन टाकली आणि आय गॉट सिलेक्टेड. सो मला खूपच छान वाटतं बिकॉज मी या सगळ्यांना थिएटरमध्ये मूवीजमध्ये टी व्हीमध्ये बघितलं आहे. मला खूपच छान वाटतं की मी आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी यांच्यासोबत काम केलं आणि खूपच चांगली टीम आहे, खूप चांगली लोकं आहेत. खूप हसवलं मला पूर्ण शूटमध्ये. थँक्यू. आणि डेफिनेटली तुझा हा सुरू अचानक माझं जे कॅरेक्टर आहे नक्षत्राचं ते एका रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलंच असेल. आय थिंक इट वॉज अ टास्क कारण का बिग अ रिपोर्टर तुम्हाला खूप ऑन पॉईंट राहावं लागतं. पटापट बातम्या येत असतात त्या ऑडियन्सपर्यंत तुम्हाला व्यवस्थित पोहोचवायच्या असतात. नक्षत्रा पण अशीच हौशी होती की तिला ना सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे, पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोचवायची आहे आणि हेच करत असताना तिच्याकडनं एक गुळ घातला जातो जो आपण ट्रेलरमध्ये पण बघितला आणि नंतर ती येऊन कन्फेसही करते की माझी चूक झाली आहे. आणि त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर अकबर अँथनी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात. सो त्याच्यामध्ये पण होणारी जी गंमत आहे ती तुम्हाला 27 जूनला दिसणारच आहे थिएटर्समध्ये. पण आय थिंक माझी जर्नी खूप हिलेरियस होती कारण का आउट अँड आउट कॉमेडी फिल्म करताना जे काही आमचे सेटवर किस्से होत होते आणि जी काही जर्नी होती ती खूप फॅन्टास्टिक होती.